की कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज कुठे जाऊन माझे 1K झालेत, त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे तुमची आणि लय खुश आहे मी। आज दुसरी देवीचा दिवस आहे। आज दुसरी माताजी बसले, तर त्याच्यासाठी मी गोड बनवते, खीर बनवते मी। आता ताबडतोब काय होतं नाही, म्हटलं मी खीर बनवते। आता मी फॅट दूध घेतलं 2 पाकिट, अर्धा लिटरचे 2 आहेत, 1 लिटर दूध आहे। शेवयाची खीर बनवते मी। तुमचा खूप मोठा धन्यवाद आणि माझी रेसिपी अशीच पुढे वाढवा। मी काही शेफ नाही आहे, मी घरगुती हाऊसवाईफ आहे। घरगुती जेवण बनवते मी। मला असे मोठे मोठे जेवण काही येत नाही। आपलं घरचं जेवण असतं तेच दाखवते मी, जे येतं ते। तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईबर करत राहा आणि माझी रेसिपी अशीच पुढे वाढवा। आता आपण दूध गरम करायला ठेवतोय। दूध चांगलं गरम होऊ देऊया। दूध आपलं उकळायला लागलं, आता थोडंसं आटू देऊया। दूध आपलं उकळलंय बघा छान। आता याला आपण साईडला बाजूच्या गॅसवर ठेवूया। आता आपण थोडंसं ड्रायफ्रूट भाजून घेऊया। घी टाकूया। आता मी याच्यात पिस्ता, काजू आणि बदाम हे घेतले, भाजून घेऊया। बारीक गॅसवर भाजायचं आहे आपल्याला। याची रेसिपी मी आधी टाकली आहे तुम्हाला, पण आज मी लय खुश आहे। आज चांगले खुशखबरी भेटली मला, म्हणून म्हटलं खीर बनवते। तुम्हाला माझी खुशी आवडली असेल, तुम्ही मला कमेंट करू शकता। कमेंटमध्ये सांगा मला। त्याच्यात मनुका पण टाकते। एक एक करून पण भाजू शकता, पण मी आता एकत्र टाकून दिले। जास्त नाही आपल्याला भाजायचं, हलकसं त्याचा कच्चापणा निघेल तेवढा बस। मला कमेंट करून सांगा। इतकी खुश आहे, खूप खुश आहे मी। आमचा प्रॉब्लेम काय आहे, मुलगी माझी भाची आहे ना, ती एडिटिंग करते ना, तर तिला टाईम खूप लागतो। म्हणजे कसं, ती कॉलेजला जाते, सकाळी 5:30ला कॉलेजला निघते ती। मिठीबाई कॉलेजमध्ये आहे ती। तर ती कॉलेजवरनं येऊन परत 2 वाजता कॉलेजवरनं येते, 5:30ला जाते। 6 वाजता काहीतरी तिचं कॉलेज आहे, 6:30ला 7-6:30चं काय कॉलेज आहे तिचं। तर घरातनं ती 5:30ला निघते। 5:30ला निघते, तिथून 2 वाजता येते। 2 वाजता नंतर परत क्लासला जाते, कारण की तिचं 12वीचं वर्ष आहे। आता 12वीला आहे ती, तर अभ्यास खूप आहे तिला, तर तिला वेळ नाही भेटत। आणि मग घरी येते ती 9:30-9ला येते। मग त्याच्यानंतर ती जेवते तर जेवते, जेवत पण नाही ती, आणि खूप थकून जाते। मग ती एडिटिंग करत नाही। ब्लॉग बनवून ठेवते मी, मग ती कंटाळा करते कधी कधी ना टाकायला। हा प्रॉब्लेम आहे म्हणजे आमचा। ती पण किती करणार ना, 5:30 वाजेपासून बाहेर निघते। प्रॉब्लेम म्हणजे माझा हा येतो। मी तुम्हाला सांगते, एडिटिंग करायसाठी मला बसावं लागतं। एडिटिंग भेटत नाही, मला करता येत नाही। मला
एडिटिंगचं मला माहीत नाही पडत. जेवण सांगा, जेवण बनवून देते मी. म्हणून मी जास्त असे मोठे मोठे पदार्थ हे बनवत नाही, कारण की का वेस्ट नको व्हायला आणि खाणार पण कोणी नसतं घरात. मी एकटीच असते, मी बनवून किती खाणार, म्हणून लागताच बनवते मी जे येतं ते. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. तिचं 12वीचे वर्ष संपलं ना, मग 13वीला जाणार ती. तेव्हा बघूया, मग जरा वेगळं काहीतरी करेल. म्हणजे मला पण जोडीला कोणतरी पाहिजे ना. मी एकटी पडते, माझ्या एकटीनं झेपत नाही सगळं करायला. घरचं पूर्ण काम करायचं, परत असे सण बिन आले तेव्हा साफसफाई, घरातलं सगळं ए टू झेड काम मला एकटीला करावं लागतं. म्हणून मी थकून जाते मग खूप. मग परत ब्लॉग पण बनवते. मेन प्रॉब्लेम हा आहे. आता आपण डायरेक्ट दुधामध्ये टाकूया. हे दूध इथे ठेवले, जाली ठेवली मी भांड्यांची इथे. बघा अशी एवढी भांडी निघतात ना, खूप भांडी निघतात. सगळं आवरून आणि मग करायचं असतं. आता माझे हे ड्रायफ्रूट चांगले भाजून झाले आहेत. आता याच्यातच टाकते डायरेक्ट दुधामध्ये. आणि आता मी शेवया घेतल्या आहेत. हे शेवया पण थोडंसं भाजून घेऊया. भाजलेलेच आहेत ते, ऑलरेडी भाजून दिले आहेत ते. आता ते पण आपण थोडंसं हलकं भाजून घेते. कॅमेरा थोडा हलवून गेला माझ्या ना. मला कसं थोडंसं मदत करणार कोणीतरी पाहिजे. मदत करणार कोण नाही मला, मी एकटी पडते. आता हे इथे ठेवते. माझी मुलगी पण कामाला जाते. ती पण 6:30 निघते ती घरातून. ते कामावरनं मग थकून येतात खूप, मग करायला कंटाळा करतात. साखर टाकते. गोड तुमच्या हिशोबाने टाका, किती टाकायचे ते. आता माझ्याकडे अशी छोटी वाटी आहे. ही वाटीने टाकली मी 1.5 वाटी. आणि आमच्याकडे जास्त तेलकट कोण खात नाही. तेलवाला काय बनवलं तरी पण मी बनवते तुम्हाला दाखवासाठी. आणि मला खूप आवड होती म्हणजे ब्लॉग बनवायची. मी लॉकडाऊन पासून मी विचार करते मी ब्लॉग बनवणार. फायनली मला बोलतात तू करत असेल तर मग कर. मग असे मला सांगतात, म्हणून मी आपल्या अंगावर घेऊन करते. आता एकटी पडली आहे मी. आता हे शेवया आपण टाकून देऊया. गरबा खेळायला जातात की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तर नाही जात. आता आपण 2 मिनिटं याला शिजू देऊया शेवयाला. आणि मग गॅस बंद करूया. वेलची पावडर टाकते थोडीशी. आता तुम्हाला एक दिवस उपासाचं टाकणार पदार्थ काहीतरी, आणि एक दिवस गोड वस्तू टाकणार. गोड रोजच बनवणार मी नैवेद्य दाखवायला.
ते पण तुम्हाला शेअर करणार मी, टाकणार तुम्हाला बघायला, तुम्हाला दाखवणार मी. आता वेलची पावडर टाकून दिली मी. आता आपण गॅस बंद करूया. आपली खीर झाली आहे. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही माझं पण परिस्थिती ऐकून घ्या, जरा समजून घ्या. तुम्ही सांगा कुठली रेसिपी तुम्हाला पाहिजे ते मी बनवून दाखवणार तुम्हाला. खीर रेडी झाली आहे आपली. आता आपण निवेद्य दाखवूया. आणि खुशी तुमच्यासोबत मी शेअर करते 1K झाले म्हणून. कमेंटमध्ये मला सांगा, तुम्ही कमेंट करा. आता निवेद्य दाखवते मी. लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला असाच प्यार द्या. हे गोड तुम्हाला पण, तुम्ही पण टेस्ट करू शकता. SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आमचे 1K झाले म्हणून मी सेलिब्रेट करते. केक मागवला आहे, माझी पोरगीने केक आणला आहे, माझी मुलगीने. हे तुमच्यासाठी, तुम्ही मला सपोर्ट केला म्हणून मी आज 1K झाले आणि मी केक कापते तुमच्यासाठी. थँक्यू एवढा सपोर्ट करायला. अजून पुढे मला असा सपोर्ट करत राहा. ए सेलिब्रेशन. ही माझी एडिटिंग आहे, एडिटर आहे. तुमच्या वतीने ह्यांना तिला बरं ना थँक्यू एव्हरीवन. आणि आम्ही दोघी मेहनत करतोय. बघा हा चेहरा आणि हा चेहरा. तुम्ही खूप सपोर्ट करा आम्हाला. अजून पुढे अजून 10 म्हणजे काय बोलतात 10K मिलियन मध्ये जाऊ द्या. मला सपोर्ट करा तुम्ही. तुमचं खूप धन्यवाद. आणि केक कापून टाकला आणि बोलल्या खूपच नाही मारले.